सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स, आपला घरचा सोनार. आता सजूया नखशिखांत अलंकारांनी. नाशिकमध्ये विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचाराने नाशिक शहरात चांगलाच जोर धरलाय. 14 नोव्हेंबर रोजी नाशिकच्या शिवसेना भवन शालिमार कार्यालयापासून भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली नेहरू गार्डन, यशवंत व्यायामशाळा, मेहर सिग्नल, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, धुमाळ पॉइंट, नेहरू चौक, सोमवार पेठ, साक्षी गणपती, बादशाही लॉज कॉर्नर, दूध बाजार, वाकडी बारव, चौक मंडई, काजीपुरा, बुधवार पेठ, छपरीची तालीम, शाहिद शिरीषकुमार चौक, शीतळादेवी, नानावली, जनसेवा हॉटेल, ट्रॅक्टर हाऊस, टाकळी रोड, त्रिकोणी गार्डन, बनकर चौक, काठे गल्ली, भाभानगर मार्गे मुंबई नाका येथे या रॅलीची समाप्ती होणार आहे. हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांनी बाईक रॅली काढत संपूर्ण नाशिक मध्य मतदारसंघ हा भगवामय केला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी 20 नोव्हेंबर रोजी मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून वसंत गीते यांना विजयी करण्याचंही आवाहन केले. शालिमार शिवसेना भवन इथून निघालेल्या रॅलीत उमेदवार वसंत गीते, खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार नितीन भोसले, माजी महापौर विनायक पांडे, शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हजारो शिवसैनिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी शिवसैनिकांनी मतदारांना उत्स्फूर्त मतदान करून वसंत गीते यांना निवडून आणण्याचं आवाहन केलंय. नाशिकमध्ये वसंत भाऊ, आजपासून नगरपालिका, मर्चंट बँक, आमदार, नाशिकमध्ये महापौर या विषयावर गेलेले माणसं आहे आणि आज पण ते आमदार होणार म्हणजे होणार. असे किती कोणी खोटा प्रचार करतील त्याला कोणी बळी पडणार नाही. वसंत भाऊचं काम आहे ते दिसतं आहे आणि ते दिसणारच आहे. हे आता ही इलेक्शन जेव्हा आलेली 4 दिवसावर इलेक्शन आहे, कोण येईल मैदानात पाहू आम्ही. वसंत भाऊच्या मागं कोण नाही कोण नाही ते तुम्हाला दिसून येईल. वसंत भाऊचे कामं काय आहे, बँक, मर्चंट बँक नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, महापौर होते आणि वसंत भाऊ शिवाय आहे कोण. वसंत भाऊ 1 नंबरच्या वतन विजय होतील आणि ते 25 ते 30 हजारच्या विरुद्ध येतील. ही आमची शाश्वती आहे. लोकांनी किती काय बोललो त्यांची पायदे वाहू माझा मत वसंत भाऊला जाईल ना. जय महाराष्ट्र. येणाऱ्या 20 तारखेला महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री वसंत भाऊ गीते यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं मी नाशिककर जनतांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2024 येणाऱ्या 2024 विधानसभा निवडणुकीत सर्व युवकांनी मशाल या चिन्हावर बटन दाबून आदरणीय वसंत भाऊ गीते यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे मी आवाहन करतो. मध्य विधानसभा शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री वसंत भाऊ गीते यांची निशाणी मशाल असून येणाऱ्या 20 तारखेला आपण कोणत्याही भूलथापांना बळी न पडता निशाणी मशीनवरील बॅलेट पेपर मशाल निशाणीवर 1 नंबरचं बटन दाबून वसंत भाऊ गीते यांना निवडून आणावे अशी सर्व नाशिक मध्यच्या नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण वसंत भाऊ गीते यांच्या मशाली चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजय करावा अशी सर्व मध्य नाशिकच्या नागरिकांना नम्र आवाहन करतो. भयमुक्त आणि ड्रग्ज मुक्त नाशिक करण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला मशालीच्या चिन्हापुढील बटन दाबून वसंत भाऊ गीते यांना मोठ्या मतसंख्येनं निवडून पाठवण्यासाठी सर्व नाशिककर बंधू भगिनींना मतदान करावे असं मी त्यांना नम्र आवाहन करतो. आज आपल्या नाशिक मध्यमध्ये जणू काही विजयाच्या रॅलीची तयारी होते. आमचे वरिष्ठ नेते माननीय वसंत भाऊ गीते हे या 2024 विधानसभेत 100% भगवा फडकवतील म्हणजे फडकवतीलच. प्रभू श्रीराम जन्मभूमीमध्ये ज्या पद्धतीने ड्रग्सचा विळखा घातला गेला, तरुणांचे आयुष्य खराब केले गेले
अनेक युवकांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडनं केले गेलेले आहे. हे संपवण्याकरता आपण सर्वांनी, सर्व नाशिककरांनी, नाशिक मध्यच्या सर्व नागरिकांनी येत्या 20 नोव्हेंबरला मशाल या चिन्हावरती शिक्कामोर्तब करून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करून द्यावा हीच नम्र विनंती. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे, नाशिक.